विठ्ठलाचं चिंतन चालू होतं. बायको पाणी आणण्याकरता गेली. तो छोटस 7-8 महिन्याचं रांगणारं मूल होतं. आई घरामध्ये दिसत नाही म्हणून सगळीकडे आपल्या आईला शोधत शोधत तो मुलगा बाहेर गेला. बापाचा आवाज आला. तो मुलगा रांगत रांगत आपल्या बापाकडे गेला. गोरा कुंभार विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न होते. ते रांगणारं मूल गेलं, चिखलामध्ये गेलं. गोरोबा काकांना माहिती नाही. विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न असल्यामुळे स्वतःचं 7-8 महिन्याचं मूल गोरोबा काकांनी आपल्या पायाखाली तुडवलं. मूल रडत होतं, पण तरी सुद्धा नवलाची गोष्ट ऐक सखी बाई, नवलाची गोष्ट ऐक सखी बाई. कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई, नवलाची गोष्ट ऐक सगळे बाई. कुंभाराने बाळ तुडविले पायी, कुंभाराने बाळ तुडविले पायी. रांगणारं मूल त्या चिखलामध्ये गेलं. स्वतःच्या बापानं तुडवलं पण भान नाही. आणि जगामध्ये नवल घडलं. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई. जगामध्ये नवल घडलं. स्वतःचं मूल स्वतःच्या बापानं पायाखाली तोडवलं तरी बापाला भान नाही. गोऱ्या कुंभाराची बायको जेव्हा पाणी घेऊन आली बघतो तर काय, सगळीकडे आपल्या मुलाला शोधू लागली. मुलगा सापडत नाही. गोऱ्या कुंभारांच्या जवळ गेले. आहो, आपल्या बाळाला कुठे बघितलं का? गोरा कुंभार विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न होते. ती पुन्हा म्हणते, आहो आपल्या बाळाला कुठे बघितलं का? गोरा कुंभार विठ्ठलाच्या चिंतनामध्ये मग्न आहेत. तेवढ्यात बायकोचं लक्ष गेले चिखलाकडे. चिखलामध्ये तिला रक्त दिसलं आणि त्याच्या बरोबर स्वतःच मेलेलं मूल सुद्धा दिसलं. काय अवस्था झाली असेल त्या मातेची? ती माता म्हटली, आहो आपलं रांगणारं मूल, एकुलतं एक बाळ तुम्ही पायाखाली तुडवलं आणि तेही विठ्ठलाच्या नामात चिंतन करता. गोऱ्या कुंभारावर भान नाही. तिनं महाराजांच्या अंगाला स्पर्श केला. महाराज, अहो आपला मुलगा तुम्ही पायाखाली तोडवला. हा अंगाला स्पर्श केल्याबरोबर महाराजांची शांतता भंग झाली. महाराज म्हटले, काय ग, मी माझ्या विठ्ठलाचं चिंतन करतोय आणि तू माझं जे काही चिंतन करते त्याच्यामध्ये तू माझा भंग केलास. म्हणून गोरा कुंभार तिच्यावर मारण्याकरता धावले. हात वरती केला आणि तिनं गोऱ्या कुंभारांना शब्द दिला, महाराज माझ्या अंगाला हात लावाल ना तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. काय सांगितलं? नाही देह शुद्धी मूल तुडविले, नाही देह शुद्धी मूल तुडविले, नाही देह शुद्धी मूल तुडविले, नाही विठ्ठली मिळाले
रक्तमात 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 नाही देह शुद्धी मुल तुडविले नाही देह शुद्धी मुल तुडविले आई दे तुझी मुल तुडविले आई दे मुल तुडविले बायकोने शपथ घातली माझ्या अंगाला हात लावत तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. एकुलता एक मुलगा होता तोही गेला आणि तिने विचार केला मीच माझ्या नवऱ्याला शपथ घातली माझ्या अंगाला हात लावायचा नाही माझा संसार चालणार कसा मुलं बाळ होणार कशी. आपल्या बापाच्या घरी गेली बापाला हात जोडले बापाला सांगितलं बाबा एकुलता एक मुलगा होता तोही गेला मी स्वतःहून माझ्या नवऱ्याला शपथ घातली माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. बाबा माझा संसार पूर्ण करण्याकरता माझ्याकरता एकच करा माझी जी छोटी बहीण आहे ना तिचं लग्न तुम्ही गोरोबा काकांशी लावून द्या. आपल्या मुलीच्या म्हणण्यानुसार आपल्या छोट्या मुलीचं लग्न गोरोबा काकांशी लावलं. लग्न सोहळा पार पडला. संध्याकाळी नवरा नवरी आई बापाचं दर्शन घ्यायला गेले. दर्शन घ्यायला गेल्यानंतर बापानं आशीर्वाद दिला महाराज जसा मोठीचा सांभाळ केलात जसं मोठीशी वागलात तसं छोटीशी सुद्धा. लक्षात आलं काय तिनं शपथ घातली माझ्या अंगाला हात लावायचा नाही. बापानं आशीर्वाद दिला जसं मोठीशी वागलात तसं हिच्याशी सुद्धा वागा. गोरा कुंभार चिंतेमध्ये पडले. लग्न झालं नवरा जवळ जायला तयार नाही. 2 महिने झाले 3 महिने झाले. दोघी बहिणीने प्लॅन केला रात्री गोरोबा महाराज झोपलेले असताना आपण जायचं आणि त्यांचे हात आपल्या अंगावर ठेवायचे. रात्रीच्या 2-2:30 वाजता गोरोबा काका झोपेमध्ये होते. दोघी जणी गेल्या गोरोबा काकांचे हात घेतले आपल्या अंगावर ठेवले. गोरोबा काकांना जाग आली. बघतो तर काय आपले हात बायकोच्या अंगावर. अरे बायकोने शपथ घातली होती अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. माझ्या या हातानं विठ्ठलाची शपथ मोडली. रात्रीच्या टायमाला घरामध्ये गेले धारधार अशी विळी घेतली आणि विळीने दोन्ही हात तोडून टाकले. का या हातानं विठ्ठलाची शपथ घेतली म्हणून. पण आज लोक देवाची खोटी शपथ सुद्धा घेतात. एखाद्याला सांगा तू खरंच खरं बोलते का तो म्हणतो देवा शपथ मी खरं बोलतो. पण ज्या दिवशी माणूस देवा शपथ म्हणतो ना त्या दिवशी ते 100% खोटं. का माणसं कधीही देवाची शपथ घेतात पण अजिबात नाही. संत महात्म्यांनी कधी देवाची शपथ खोटी घेतली नाही कधीच नाही. आणि मग शपथ दिली हात तर तुटले. संसार चालणार कसा प्रपंच चालणार कसा. पंढरपूरच्या आषाढीची वारी जवळ आली होती. गोरोबा काका पंढरपूरला निघाले. पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ सुखी संसाराची सोडून या गाठ पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट. तुम्ही पंढरपूरला गेले आम्ही पायी गेलो पण तुम्ही बसने गेले म्हणजे शॉर्टकट. संत महात्मे असं म्हणतात की पंढरपूरला गोरोबा काका गेले. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू होतं. कीर्तन संपलं. कीर्तन संपल्यानंतर नामदेव महाराजांनी सांगितलं सगळ्यांनी दोन्ही हात वरती करा आणि हातानं टाळ्या वाजवा. सगळ्यांनी दोन्ही हात वरती केले. माझे गोरोबा काका समोर बसले होते. गोरोबा काकांना मात्र हात नव्हते. गोरोबा काकांनी आपले थोटे हात वरती केले आणि थोट्या हाताने गोरोबा काका भजन करतायत. त्या कीर्तनामध्ये एक मुलगा उभा होता आणि त्याने हाताची घडी घातली होती. गोरोबा काकांनी सांगितलं सगळ्यांनी हात वरती करा. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. देवाने विचार केला ज्याला टाळी वाजवायची इच्छा आहे त्याचे हात मीच काढून घेतले
आणि ज्याला दिले तो टाळी वाजवत नाहीये. चालू कीर्तनामध्ये चमत्कार घडला. थोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी. छोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी, हात फुटले वरचे वरी. छोटा गोरा भजन करी, हात फुटले वरचे वरी. चालू कीर्तनामध्ये चमत्कार घडला का गोरोबा काकांना त्यांचे हात परत मिळाले. त्यांचे हात देवानं परत दिलेच दिले. पण जे मूल स्वतःच पायाखाली तुडवलं होतं ना, ते मूल सुद्धा माझ्या पांडुरंग परमात्म्याने नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये जिवंत करून दिलं. मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभाराचे, उठविले कुंभाराचे, फुलं उठविले कुंभाराचे. कबीराच्या मागे विणू लागे शेले, कबीराच्या मागे विणू लागे शेले, कबीराच्या मागे विणू लागे शेले, कबीराच्या मागे विणू लागे शेले. मुलं उठविले कुंभाराचे, मुलं उठविले कुंभाराचे, फुलं उठविले कुंभाराचे, फुलं उठविले कुंभाराचे. कबीराच्या मागे विणू लागे शेले आणि मूल उठविले कुंभाराचे. मेलेलं मूल सुद्धा माझ्या पांडुरंग परमात्म्यानं पुन्हा जिवंत करून दिलं. याला कारण का? आता नीट ऐका की माझ्या गोरोबा काकांनी संकट आली, गोरोबा काकांनी एवढी संकट आपल्यावर तर आली नाही. गोरोबा काकांचे हात तुटले, स्वतःचं मूल पायाखाली तुडवलं, पण माझ्या गोरोबा काकांनी विठ्ठलाचं चिंतन करायचं सोडलं नाही. त्यांनी देवाचं चिंतन केल्यामुळे देवाने त्यांची सगळी चिंता दूर केली. म्हणून तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपण चिंतन करा. आणि म्हणून एकनाथ महाराज असं म्हणतात, काही काही लोक प्रश्न करतात, त्याच्या जीवनामध्ये सुख आणि माझ्या जीवनामध्ये दुःख का? त्याच्या जीवनामध्ये सुख आहे आणि आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. याला कारण एकच, का तुम्ही तुमच्या मनामध्ये कुठल्याही गोष्टीचं दुःख धरायचं नाही. अभंगाचे दुसरे नको चरण. खेद करू नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू नको खेद करू नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. नको खेद करू नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. खेद करू नको खेद करू नको खेद करू कोण त्या गोष्टीचा. पाच लक्ष्मीचा तान पैसे, पाच लक्ष्मीचा तान पैसे. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर पाली चिंता. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर पाली चिंता. पाच लक्ष्मीचा तान पैसे, पाच लक्ष्मीचा तान पैसे. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर पाली चिंता. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर परिचिता. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा. आपती लक्ष्मीचा जाणत ते, आपती लक्ष्मीचा जाणत ते. नको खेद करू कोणाच्या गोष्टीचा. आपती लक्ष्मीचा जाणत ते, आपती लक्ष्मीचा जाणत ते.
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत से. तुकोबराय म्हणतात तुम्ही कुठल्याही गोष्टीचा खेद म्हणजे दुःख मनामध्ये धरायचं नाही. लक्ष्मीचा पती तुमची माझी प्रत्येकाची काळजी करायला तयार आहे. आपण लक्ष्मीच्या पाठीमागे अजिबात धावायचं नाही. जीवन असा जगा, लक्ष्मी म्हणजे पैसा आपल्या पाठीमागे धावत आला पाहिजे. का आज समाजामध्ये लोकांची रीत अशी झाली, लोकांना देव नको, फक्त देवाची बायको पाहिजे. मिळेल का? लक्ष्मी म्हणजे थोडक्यात काय, लक्ष्मी. देवाची बायको कोण आहे? लक्ष्मी आहे. देव नको, देवाची बायको पाहिजे. असा एकच जण होऊन गेला, त्याचं नाव होतं रावण. पण देवाला नाही, देवाच्या बायकोला पळवल्यामुळे कर्मे रावण क्षय पावला. कर्मामुळे रावणाचा सुद्धा नाश झाला. तिथे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय? एक कर्मामुळे रावणाचा नाश कसं झाला तुम्हाला उदाहरण देऊन सांगते. का ज्या वेळेला रावणाच्या घरी इतकं मोठं राज्य, का आमच्या संत महात्म्यांनी कुणाच्याच घराचं वर्णन केलं नाही, पण रावणाच्या घराचं वर्णन माझ्या संतांनी केले, तुकोबरायांनी केले. तुकोबराय म्हणतात, कोटी घरे जेथे काशाय तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. रावणाच्या इथे अनेक कोटी घरं सोन्याची होती, 7 कोटी घरं तर शुद्ध सोन्याची होती, अनेक काशाची होती, तांब्याची होती. इतकं मोठं राज्य त्या रावणाचं. पण असं म्हणतात का विनाशकाले विपरीत बुद्धी. एखाद्या चांगल्या माणसाचा जर नाश करायचा असेल, त्याला मारायचं असेल, तर माझ्या देवाला अशी बंदूक घेऊन यावी लागत नाही. मारू का गोळी? तो कुठल्याही रूपाने नाश करतो. आपण म्हणतो नाही फार चांगला माणूस होता, पण काय बुद्धी दिली देवानं त्याला आणि त्याचं वाटोळं झालं. त्याचं होत नाही, देव त्याची बुद्धी फिरवतो. विनाशकाली विपरीत बुद्धी. तशी रावणाला बुद्धी झाली. रावणानं ठरवलं, माझ्या राज्यामध्ये सगळेच लोक, माझ्या घरांमध्ये, सोन्याच्या घरांमध्ये, तांब्याच्या घरामध्ये फुकट लोक राहत आहेत, पण इथून पुढे हे मी खपून घेणार नाही. इथून पुढे मी या सगळ्या लोकांकडून कर वसुली करणार. रावण निघाला, प्रत्येकाच्या घरी गेला, सांगितलं एवढ्या वर्ष माझ्या राज्यामध्ये, माझ्या घरांमध्ये राहिलात ना, आता जाताना मला कर म्हणून काहीतरी द्या. कोणी सोनं दिलं, कोणी पैसे दिले. रावण फिरत फिरत जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये 2 साधू जंगलामध्ये तपश्चर्या करत होते. त्यांच्या जवळ गेला. रावणानं सांगितलं, हे बघा महाराज, तुम्ही माझ्या राज्यामध्ये बऱ्याच वर्षापासून तपश्चर्या करता, आता मला तुमच्याकडून कर म्हणून काहीतरी पाहिजे. साधू महाराजांनी सांगितलं, राजेसाहेब तुमच्या जंगलामध्ये राहतो, मिळेल ती फळे कंदमुळे खातो, रात्रंदिवस देवाचं ध्यान करतो, पैसा सोना आमच्या जवळ नाही, कर आम्ही कुठून द्यायचा. रावणाने सांगितलं, कर जर द्यायचा नसेल तर तुम्हाला माझ्या राज्यामध्ये राहता येणार नाही. साधूंनी सांगितलं, देण्यासारखं काहीच नाहीये, आम्ही तुमचा राज्य सोडून चाललो. रावणाने सांगितलं, जा, पण तसं जाऊ देणार नाही. एवढ्या वर्ष राहिलात ना, इतक्या वर्ष राहिल्याचा कर देऊन जा. त्यांनी सांगितलं, देण्यासारखं काहीच नाही. म्हटले, मग जाऊ देणार नाही. साधूंनी सांगितलं, आता एकच गोष्ट देण्यासारखी, ती म्हणजे आमचं रक्त. आमचं रक्त घ्या, हवं तर ती विका आणि त्याचे जेवढे पैसे येतील ना, ते तुम्ही आमच्या नावाने कर म्हणून घ्या. रावण म्हटला, तसं चालेल. काय कमी होतं साधूंचं रक्त घ्यायला? ते रक्त त्यानं घेतलं, एका घटामध्ये घेतलं. रावण संध्याकाळी घरी आला, तो घट आपल्या स्वतःच्या हातामध्ये होता. मंदोदरी विचारते, काय हो, सकाळपासून गेला होता, यायला एवढा उशीर का झाला? आणि बरं, हातामध्ये काय आहे तुमच्या? एवढे प्रधान बरोबर आहेत, एवढे सैन्य बरोबर आहे, आणि तुम्ही तो घट तुमच्या हातामध्ये घेतलाय. आहे तरी काय? काही नाही का, औषध आहे, दाखवा मला काय आहे ते. रावण तो घट लपू लागला. रात्रीच्या टायमाला त्यानं आपल्या काही विश्वासू माणसांना घेतलं आणि तो घट एका जमिनीमध्ये त्यानं पुरून ठेवला. मंदोदरी हे सगळं काही बघत होती. रावण आल्यानंतर ती गेली, तिनं तो घट, ती जमीन पुन्हा खोदली, तो घट घेतला. त्या घटात, रात्रीचा टाइम होता, काही समजलं नाही, काळं काळं काहीतरी दिसलं, कारण रात्री रक्त जरा काळं दिसतं, काहीतरी द्रव्य आहे. आणि माझ्या नवऱ्याने हे जर पिलं आणि माझ्या नवऱ्याचं बरं वाईट जर काही झालं तर उद्या आम्ही 80,000 जणी विधवा होणार. कारण का 80 सहस्र जया सुंदरा कामिनी माझी मुखराणी मंदोदरी. 80,000 बायका रावणाच्या होत्या. माझ्या नवऱ्याचं बरं वाईट काही झालं तर आम्ही 80,000 जणी उद्ध्वस्त होणार, विधवा होणार. जे व्हायचे ते माझंच होऊ दे. का तर ती महान पतिव्रता होती. ज्या 5 पतिव्रतांमध्ये तिचं नाव घेतलं जातं, अहिल्या, सीता, तारा, द्रौपदी च मंदोदरी इति पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. इतकी ती महान पतिव्रता होती.
तिनं तो घट घेतला, गटागटात सगळं द्रव्य प्राशन केलं आणि 2 महिन्यामध्ये त्या साधूंच्या रक्तापासून मंदोदरी गरोदर राहिली. तिच्या लक्षामध्ये आलं की अरे आपण त्या घटातलं काहीतरी द्रव्य पिलं आणि त्याच्यापासून मला दिवस गेले, हे जर माझ्या नवऱ्याला माहिती पडलं तर माझा नवरा आता मला जिवंत सोडणार नाही. तिनं शास्त्राचं काहीतरी कारण दिलं, रावणाला सांगितलं नाही का, एखाद्या मुलाची पोटामध्ये हत्या करणं पाप आहे ही ती जाणून होती. तिनं ठरवलं दिवस तर गेलेत, हत्याही करू शकत नाही. रावणाला सांगितलं, मला एका ब्राह्मणाने सांगितलंय 9 महिने नवऱ्याचं तोंड बघायचं नाही. का? तिला तो गर्भ लपवायचा होता. 9 महिने 9 दिवस झाले आणि मंदोदरी प्रसूत झाली. तिच्या पोटी सुंदर एक कन्या रत्न जन्माला आलं. 9 महिने लपवलेला गर्भ आणि आता जर मला मुलगी झाली हे जर माझ्या नवऱ्याला माहिती पडलं तर माझा नवरा माझ्या समोर तिला मारेल. म्हणून हे पाप मला माझ्या माथी घ्यायचं नाही. रडत रडत विश्वासू सैन्याच्या हातामध्ये ती मुलगी दिली, पेटीमध्ये घातली आणि सांगितलं आपल्या राज्यात नाही दुसऱ्या राज्यात कुठंतरी नेऊन पुरा. ती पेटी घेतली, त्यांच्या राज्यात नाही तर अयोध्या नगरीमध्ये नेऊन पुरली. आपल्याला एवढंच माहिती आहे का एका शेतकऱ्याला ती सापडली, मग त्यानं ती जनक राजाला दिली. म्हणून सीता ही जमिनीतून आली म्हणून ती जमिनीची मुलगी असं म्हणतात. ती जनकाची जनक कन्या म्हणतात, पण ती मुलगी होती कुणाची? मंदोदरीची. मग ती पेटी अयोध्या नगरीमध्ये पुरल्यानंतर ती पेटी एका शेतकऱ्याला सापडली. जमिनी खालचं द्रव्य हे राजाच्या मालकीचं असतं म्हणून त्यानं ती पेटी उचलली, जनक राजाकडे नेऊन दिली. जनक राजाने ती पेटी खोलली, बघतो तर काय नुकतीच 1-2 दिवसापूर्वी जन्माला आलेली छोटीशी मुलगी त्या पेटीमध्ये होती. जनक राजाने तिला सांभाळली. पुढं तिचं नाव जानकी असं ठेवलं. नंतर तिचं नाव झालं तीच म्हणजे सीता माता. सीता माता. पण विचार करा, आता ही जी काही सीता जी काही मुलगी होती ती कुणाची होती हो? मंदोदरीची. मंदोदरीचा नवरा रावण. म्हणजे ती मुलगी कुणाची झाली? रावणाचीच झाली. पण स्वतःच्याच मुलीला पळवल्यामुळे कर्मे रावण क्षय पावला. रावणाचा सुद्धा नाश कर्माने झाला. कर्म देवांना सुद्धा चुकत नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी पर्यसी गभारा सादर, पर्यसी गभारा सादर, वियोग घडला सीता देवी पर्यसी गभारा सादर, पर्यसी गभारा सादर. श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे गेला, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवी. कर्मे राम कर्मे राम योग देवा, कर्मे रावण क्षय पावला, योग घडला सीता देवी. कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे रावण क्षय पावला आणि वियोग घडला सीता देवी. देवांना सुद्धा कर्म चुकलं नाही, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाचं काय? म्हणून लाख मोलाचा नरदेव भगवान परमात्म्याने तुम्हाला मला दिलाय, जेने हा जीव दिला दान आणि त्याच्यामुळे तयाचे करील चिंतन. त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. का? तर संत महात्मे म्हणतात हा मनुष्य देह तुम्हाला मला जो काही प्राप्त झाला ना हा अतिशय दुर्लभ आहे. किती दुर्लभ? दुर्लभ त्रयमेव हा मनुष्यत्व, मुमुक्षत्व आणि महापुरुष संश्रया. या जगामध्ये 3 गोष्टी अतिशय दुर्लभ आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरला नाव घेतले मनुष्य देह. मनुष्य देह फार दुर्लभ आहे. त्याला दुर्लभ का म्हटलंय की 84 लक्ष योनी फिरल्यानंतर जो शेवटचा जन्म मिळतो त्याला मनुष्य जन्म असं म्हणतात. म्हणून हा जन्म पुन्हा पुन्हा नाही, हा जन्म एकदाच आहे. आणि जन्माला आल्यानंतर सुद्धा माणसाने जीवन कसं जरा आनंदाने जगलं पाहिजे. काही काही लोक 2 तास कीर्तनामध्ये आशे बसतात. कसे माहितीये? जरा व्यवस्थित बसा मग सांगते.
काही काही लोक कीर्तनामध्ये असे बसतात का त्यांना पेढा खायला द्या तरी त्यांचा चेहरा तसाच, आणि त्यांना कडुनिंबाचा पाला खायला द्या तरी त्यांचा चेहरा, म्हणजे त्यांना कीर्तन गोडही लागत नाही, त्यांना कीर्तन कडूही लागत नाही. बरं, काही काही लोकांचे चेहरेच असे, त्यांच्या चेहऱ्यावर 24 तास 12 वाजले ते कधीच हसत नाही. मी म्हणते जे माणसं कधी हसत नाही ते जीवन जगतात तरी कसे हो. माणसाने कसं जर हसलं पाहिजे. एखादा समोरून आला प्रेमानं हसा. बरं, हसायला काही पैसे लागतात का? मग हसा. का? हसल्यानंतर माणसाचं आयुष्य वाढतं. भगवान परमात्म्यानं हा देह तुम्हाला आम्हाला दिलाय, आनंदाने जगाव. एखादा जर हसत असेल आणि समोरून जर आपल्या समोरून एखादा आला आणि त्याच्या चेहऱ्यावर जर 12 वाजलेले असतील तर त्याला बघितल्यानंतर समोरच्या चेहऱ्यावर लगेच 1 वाजतो की नाही? कमीत कमी दुसऱ्याच्या आनंदाकरता तरी हसलं पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाण्यातला सूर जैसा ओठातून ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. इतका आनंदी जीवन जगा की आपल्या आनंदाचा सुगंध समोरच्या माणसापर्यंत गेला पाहिजे. तुम्ही सांगाल ताई सुगंधात जायचंय त्याला काय 1 काय 2 सेंटच्या बाटल्या मारतो, तो सुगंध नाही हो, चेहऱ्यावरचा आनंद. आपण आनंदी असेल तर जग आनंदी असतं. माझ्या ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली, अवघेची त्रैलोक्ये आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. ज्ञानोबरायांनी प्रतिज्ञा केली सगळ्या जगाला मी आनंदामध्ये ठेवणार. मग ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा जर आपल्याला पूर्ण करायची असेल तर आपल्याला हसावं लागेल की नाही? आनंदामध्ये राहावं लागेल. एका बाईचा नवरा हसतच नव्हता. तिने त्याला हसण्याकरता अनेक विनोद केले, अनेक जोक केले, पण तरी नवरा हसेना. शेवटी नवऱ्याला असं म्हटली, असं करा जरा आपण नाशिकच्या बाजारात जाऊन येऊ. 2 जण बाजारामध्ये गेले तरी तिचा नवरा हसत नाही. आणि तेवढ्यात त्या बाईला समोर गाढव दिसलं. गाढव माहिती ना तुम्हाला? गाढव बघितलं ती बाई नवऱ्याला म्हणते, हो ते बघा तुमचे पाहुणे समोरून आलेत. तो इतका हुशार होता, तो म्हटला राम राम सासरी बाबा, बरे आहात ना, घरची मंडळी वगैरे. अशी जरा नवरा बायकोने एकमेकाची टिंगल करा, गाढवाची करा पण करा. जीवन कसं आनंदाने जगलं पाहिजे. एक दिवस एक बाई ब्राह्मणाकडे गेली. ब्राह्मणाला सांगितलं, ब्राह्मण दादा मला जरा सत्यनारायणाची पूजा करायची, काय काय लागेल यादी तयार करून द्या. ब्राह्मणानं तिला सगळी यादी तयार करून दिली. जाताना सांगितलं, बाई सत्यनारायणाची पूजा करण्याकरता लक्ष्मी नारायणाचा जोडा असावा लागतो. तिने सांगितलं, माझे पती तर परदेशात राहतात. मग ब्राह्मण म्हटले, बाई तुम्हाला पूजा करता येणार नाही, तुम्ही दुसरी जोडी बसवा. ती म्हटली, नाही नाही पूजा मलाच करायची. ब्राह्मण म्हटली, बाई तुमचे पती नाही, तुम्ही पूजा करू शकत नाही. ती म्हटली, असं कसं? ती जरा पुढची हुशार होती. पुढची हुशार कळताना हा ती म्हटली, ब्राह्मण बुवा पुरुष लोक कसे एखाद्या पूजेला जर बसले आणि तिथे जर त्यांची बायको हजर नसेल तर खिशामध्ये बायको म्हणून काय घेऊन बसता? काय अनुभव दिसतोय. आणि तुम्हाला सोडून खिशामध्ये सुपारी घेऊन बसतात. तसं आमच्याकरता नवरा म्हणून काही ऑप्शन नाही का? ब्राह्मणानं सांगितलं, बाई अजून तर तसं काही शास्त्रात नाही. नाही नाही म्हटली, पुरुषांकरता आहे म्हणजे आमच्याकरताही काहीतरी असेल, कारण आम्हालाही 50% आरक्षण आहे. एखादा तुम्ही ग्रंथ शोधा. त्या ब्राह्मणाला असा राग आला. रागाच्या भरामध्ये ब्राह्मण उठला. ब्राह्मण म्हटला, बाई पुरुष लोक जर पूजेला सुपारी घेऊन बसतात ना, तुम्ही एखादा चांगला मोठा बटाटा घेऊन बसा. जे लोक ऐकत नाही त्यांच्याकरता हा उपाय. म्हणून जीवन कसं जरा आनंदानं जगा. संसार एकट्याचा नाही, संसार हा दोघांचा आहे, दोघांना मिळून करायचा आहे. अरे जगाच्या बापानं सुद्धा एकट्यानं संसार केला नाही. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. इग इग रखुमाई हे भक्तांच्या माहेरी, सावलीच्या पावलाने विठूच्या गाभारी. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना,
एकल्या विठुरायाला हो संसार पेलणा. तू सकलांची आई सात जन्माची पुण्याई घेई पदरात आमावरी छायाधर बाई. तू सकलांची आई घेई पदरात आमावरी छायाधर बाई. तुझी थोरावी महान आम्ही देऊ तुला मान. देऊ वरदान होऊ तुझ्या पालखीचे भोई. रखुमाई 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 रखुमाई. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. काय जगाचा बाप रुक्मिणीला म्हणतोय, रुक्मिणी अगं तुझ्याशिवाय मी या जगाचा संसार करू शकत नाही. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना. एकल्या विठुरायाला हो संसार पेलना. म्हणून देवानं सुद्धा संसार केला, आपल्याला सुद्धा तो करायचा आहे. देवानं आनंदामध्ये केला, आपण सुद्धा आनंदामध्ये करा. म्हणून एकनाथ महाराज असं म्हणतात, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. का तुम्ही चिंता करायची नाही, लक्ष्मीचा पती तुमची चिंता करायला तयार आहे. आणि म्हणून तुमचा माझा सगळ्यांचा सांभाळ तो एकटाच करतोय. अभंगाचे तिसरे सकळ जीवाचा करीतो सांभाळ. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. जीवाचा करीतो सांभाळ. सकळ 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 जीवाचा करीतो सांभाळ. तुझ्या मोकलीला ऐसे नाही. तुझ्या मोकलीला ऐसे नाही. तुझ्या मोकलीला ऐसे नाही. तुझ्या मोकलीला ऐसे नाही. हरिमुखी गाता हरमली जोगा. हरिमुखी गाता हरमली जोगा. हरिमुखी गाता हरमली जोगा. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकलीला ऐसे नाही. तुझं मोकलीला ऐसे नाही. करीतो सांभाळ. तुझं मोकलीला ऐसे नाही. तुझं मोकलीला ऐसे नाही. सकळ जीवांचा करीतो संभाळ. तूच मोकलील ऐसे नाही. संत महात्मे म्हणतात, तुमचा माझा प्रत्येकाचा सांभाळ तो करतोय. आपण अजिबात कशाची चिंता करायची नाही, कारण हा देह आपला नाहीये. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है. एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा. जब तुझको आवाज देगी घर से बाहर
बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा एक दिन बदलना पड़ेगा एक ना एक दिन बदलना पड़ेगा ही जिंदगी हे आयुष्य म्हणजे एक भाड्याचं घर आहे. एखाद्या भाड्याच्या घरामध्ये आपण कुठपर्यंत राहू शकतो जोपर्यंत त्या घर मालकाची परवानगी आहे तोपर्यंत. ज्या दिवशी घर मालकानं सांगितलं माझं घर खाली करा, मी आपल्या घराबद्दल बोलत नाही, मी प्रत्येकाच्या देहरूपी घराबद्दल बोलते. देह देवाचे मंदिर हे हृदयरूपी घर हे आपलं नाहीये, ते वरच्या मालकाचं आहे. आणि ज्या दिवशी वरच्या मालकानं सांगितलं माझं घर खाली करा त्या दिवशी तुम्हाला मला प्रत्येकाला हे घर खाली करून वरती निघून जायचे. त्या दिवशी कोणाची परवानगी कोणाची सत्ता चालत नाही. म्हणून सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुमचा माझा सगळ्यांचा संभाळ तोच करतो. काही काही लोक जीवन जगताना म्हणतात बघा मी घर चालवतो मी गाव चालवतो माझ्याशिवाय काही चालू शकत नाही. अशा लोकांकरता एक सांगेल की एका गावात एक साधू महाराज फिरत फिरत आले होते. एका सज्जन गृहस्थाच्या घरी मुक्काम केला. साधू महाराज सकाळी निघाले आणि त्याने घर मालकाने सांगितलं मालक मी आता चाललो, मी दक्षिण भारतची तीर्थयात्रा करण्याकरता चाललोय, येता का माझ्या बरोबर? घर मालकाने सांगितलं मी तुमच्या बरोबर आलो असतो पण माझ्या पदरात माझी बायको आणि मुलं आहेत आणि मी जर गेलो तर त्यांचा सांभाळ कोण करणार? साधू महाराजांनी सांगितलं तेवढाच प्रश्न आहे. म्हटले हो. म्हटले असं करा मी तुमच्या बायको मुलांकरता दर महिन्याला 5,000 रुपये देतो, मग चिंता? म्हटले हरकत नाही. साधू महाराजांनी विचार केला 6 महिन्याचा प्रश्न आहे, दक्षिण भारतची यात्राही होईल आणि साधू महाराज जर 5,000 रुपये देणार असतील तर चालेल. तो सज्जन गृहस्थ त्या साधू महाराजांच्या बरोबर बायको मुलाचा निरोप घेतला आणि तो निघाला. मुक्काम दर मुक्काम करत करत 1 महिना झाला, 2 महिने झाले. प्रत्येक महिन्यामध्ये साधू महाराज त्याच्या बायकोच्या घरी 5,000 रुपये पाठवायचे, ती संसार करायची. पण हा जेवायला बसला की विचार करायचा माझी बायको जेवली असेल महाराज, माझे मुलं जेवले असतील. पुन्हा चालायला लागला की सारखा बायको मुलांचा विचार. साधू महाराजांनी मनामध्ये विचार केला की अरे हा सारखा याच्या बायको मुलांचा विचार करतोय पण याचा विचार घरचे करतात की नाही? कारण का एखादा घरातला माणूस एखाद्या माणसापासून घरात जर त्रास होत असेल, तो सारखा लेक्चर देत असेल, तो माणूस 10-15 दिवस गेला की घरातल्यानं बरं वाटतं, बरं झालं 15 दिवस जरा आता आराम. पण तो सारखा फोन करतो पाणी भरलं का, सारखे तो प्रश्न विचारतो. हा निघून गेला पण चिंता घरच्यांची करतोय. साधू महाराजांनी मनामध्ये विचार केला हा यात्रेला आलाय, चिंता घरच्यांची करतोय, पण याच्या घरची याची किती चिंता करतात हे आपण त्याला दाखवून द्यायचं. 3ऱ्या महिन्यामध्ये साधू महाराजांनी त्याच्या नकळत एक गुपचूप पत्र लिहिलं. त्या पत्रामध्ये असं लिहिलं, कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की तुमचे पती जे माझ्या बरोबर आले होते, 2 महिने आमचा प्रवास आनंदाचा सुखाचा चालला. 3ऱ्या महिन्यामध्ये रस्त्याने चालताना एक भरधाव ट्रॅक आला, तो तुमच्या पतीच्या अंगावरून गेला, त्याच्यामुळे तुमच्या पतीचा मृत्यू झाला. माझा जोडीदार गेला त्याच्यामुळे मला दुःख होतंय, पण त्याच्या आत्म्याला भगवंत चिरशांती देव अशी भगवतचरणी प्रार्थना कळावे तुमचा साधू. पत्र घरी आलं पण तो तिकडे जिवंत होता. पत्र घरी आलं, बायकोनं पत्र वाचलं, नवरा गेल्याची बातमी कानावर आली. तिनं जे रडायला सुरुवात केली. काही क्षणात गावातली मंडळी गोळा झाली. बाई काय झालं? संसार सुखाचा आनंदाचा चालला होता, कुणे एका साधूच्या पाठीमागं माझा नवरा लागला आणि तिकडेच त्याचा मृत्यू झाला. आता माझं कसं होणार आणि माझ्या मुलांचं कसं होणार या विचारानं ती बाई रडू लागली. गावातले सरपंच पुढे आले, सांगितलं ताई रडू नका, तुम्ही आमच्या गावच्या माऊली आहात, आम्ही तुम्हाला उपाशी राहू देणार नाही, दर महिन्याला मी तुम्हाला 5,000 रुपये देतो, मग चिंता. बाई जरा शांत झाली. गावचे पाटील पुढे आले, सांगितलं ताई रडू नका, मी तुम्हाला दर महिन्याचं किराणा देतो, मग चिंता. बाई अजून शांत झाली. गावकरी मंडळी पुढे आले, सांगितलं ताई रडू नका, आम्ही गावातल्या प्रत्येक घरातून तुम्हाला 50-50 रुपये दर महिन्याला काढून देऊ, मग चिंता. कोण म्हणतंय आम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च घेतो, कोण म्हणतायत कपडे देतो. 2 महिन्यामध्ये त्या बाईच्या जवळ 15-20 लाख रुपये जमा झाले. त्या बाईने विचार केला एवढ्या पैशाचं करायचं काय? एवढे पैसे आले, म्हटलं छान 2 मजली बंगलाच बांधूया. त्या बाईनं बंगला बांधला.
स्वतःला चांगले कपडे, मुलांना चांगले कपडे, बारीक तब्येती होता, पण पैसे आल्यामुळे तब्येती चांगल्या झाल्या. हा तिकडे विचार करतोय माझी बायको मुलं काय खात असतील. बरं का, दक्षिण भारतची तीर्थयात्रा पूर्ण झाली आणि तो आल्यानंतर शेवटचा मुक्काम मखमालाबाद मध्ये होता, कारण उद्या मातोरीत जायचंय ना. साधू महाराजांनी सांगितलं आजचा दिवस, आजची रात्र फक्त, भरपूर वेळ झालाय, आजची रात्र फक्त मखमालाबाद मध्ये मुक्काम करायचंय आणि उद्या सकाळीच आपल्याला तुझ्या मातोरी गावात पोहोचायचंय. याला रात्रभर झोप लागलीच नाही. माझी बायको माझी मुलं कशा असतील या विचारानं रात्री 2-2:30 वाजता उठला, आपल्या गावात आला. बघतो तर काय, जिथं आपलं घर होते तिथं घर नाही, तर 2 मजली बंगला होता. त्याच्या मनामध्ये विचारायला, मी गेल्यानंतर माझ्या बायको मुलांना कोणीतरी हाकललं, कोणीतरी बंगला बांधला, पण माझ्या बायको मुलांचा पत्ता या बंगल्यातले माणसंच सांगतील. खिडकीतून डोकावून बघितलं तर त्या बंगल्यामध्ये एक जाडी बाईन 2 जाडी पोरं झोपलेले होते. त्याने विचार केला, आपले बायको मुलं तर पातळ होते, हे आपले दिसत नाही, पण हे पत्ता सांगतील म्हणून त्यानं बेल वाजवली. ती बाई आली, तिनं दार उघडलं, बघते तर काय, समोर आपला पती शॉक बसला तिला. आणि हळूच नवऱ्याला म्हणते, का हो तुम्ही? तो म्हटला, का ग तू? आणि कपाळाचं कुंकू, गळ्यातलं मंगळसूत्र काय केलं? ती म्हटली, अहो तुम्ही गेल्याची बातमी कानावर आली आणि हे सगळं मी काढून टाकलं. अगं मी जिवंत आहे. अहो हळू बोला. तो म्हटला, माझ्या घरामध्ये मी हळू का बोलायचं? अहो तुम्ही आल्याची बातमी जर उद्या गावात कळली ना मातोरीमध्ये, सगळं बुडणार. तो म्हटला, काय बुडणार? ती म्हटली, तुम्ही आल्याची बातमी जर उद्या गावात जर कळाली तर सरपंचाचे 5,000 रुपये, पाटलाचा किराणा, गावातल्या प्रत्येक घरातून 50-50 रुपये, कोणाचे साड्या, कोणाचे कपडे, उद्यापासून सगळंच बंद होणार, म्हणून हळू बोला. तो म्हटला, मग तू तरी सांग आता मी काय करू? ती म्हटली, हात जोडून तुमच्या पाया पडून तुम्हाला एकच विनंती करते, आता तुम्ही दक्षिण भारत तीर्थयात्रा करून आलेत ना, आता जरा पुढे उत्तर भारत करायला जा. हा चिंता कुणाची करतोय? घरच्या माणसांची. पण एकनाथ महाराज म्हणतात, तुम्ही चिंता करायची नाही, सकळ जीवांचा करीतो संभाळ, तू जमो करील ऐसे नाही विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणतसे. आता या ठिकाणी माझ्या अल्पमतेप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. जास्त वेळ घेणार आणि शेवटच्या 5 मिनिटांमध्ये थोडंसं आई वडिलांविषयी बोलते, कीर्तनरूपी सेवा संपवते. या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही. जिवंतपणी माणसाला आई बापाची किंमत कळत नाही. एकदा का आपले आई बाप या जगातून, या विश्वातून निघून गेले ना, शेजारच्या आई बापाला प्रेमानं कितीही आका मारल्या ना, दुसऱ्याचे माईबाप हे आपले माईबाप या जगामध्ये कधी होऊ शकत नाही. एकदा का आपली आई, एकदा का आपला बाप या जगातून, या विश्वातून निघून गेला, आपले माईबाप आपल्या घरी परत कधीच येऊ शकत नाही. कारण का? ते तुम्हाला आम्हाला सगळ्या जगाला सोडून कुठं गेलेले असतात? गेली दुरी दिगंतरा, पुन्हा येणे नाही घरी, विजला हो नंदादीप कशी जाऊ मी मंदिरी, लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी, भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी, श्रद्धांजली देता थरथरी माझी काया, राहू दे रे माझी आई मोक्षपदी देवराया, राहू दे रे माझा बाप मोक्षपदी देवराया. जिवंतपणी आपण आपल्या आई वडिलांच्या जवळ राहिलेलो असतो. आज आपल्या अण्णांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. या जगामध्ये आपण त्यांना कितीही शोधण्याचा प्रयत्न केला, पण ते तुम्हाला आम्हाला या जगामध्ये परत कधी दिसणार नाही. का? तर 10 दिशांच्या पलीकडे ते निघून गेलेले आहेत.
कोणाचा तरी बाप या जगातून या विश्वातून आपल्या मुलींना, त्यांच्या 3 मुली आहेत, 1 मुलगा आहेत आणि त्यांची पत्नी आहे, या सगळ्या परिवाराला पोरकं करून एक बाप या जगातून या विश्वातून निघून गेला. दुसऱ्याच्या बापाला कितीही प्रेमानं बाबा म्हटलात ना, दुसऱ्याचा बाप आपला बाप कधीच होऊ शकत नाही. सोडून या गेले बाबा मायले कराना, सोडून या गेले बाबा मायले कराना. बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेले बाबा सारा परिवार, सोडून या गेले बाबा सारा परिवार. लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला. आठवण येते बाबा त्याच घडीला, आठवण येते बाबा त्याच घडीला. सोडून या गेले बाबा मायली कराना, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. कोणाचा तरी बाप या जगातून या विश्वातून निघून गेला, कोणाचा तरी पती त्यांचं सौभाग्य त्यांचं कुंकू घेऊन या जगातून निघून गेला. माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी. एकाएकी आली हवा विझला माझ्या मायेचा दिवा हो, विझला माझ्या मायेचा दिवा. माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडोनी. त्यांचा पती त्यांचं सौभाग्य त्यांचं कुंकू घेऊन या जगातून या विश्वातून निघून गेला. प्रत्येक ठिकाणी संतांनी, कवींनी, कवयित्रींनी सर्वांनी आईचीच गोडवे गायले. बापाची गोडी आजपर्यंत कुणी गायले नाही. जीवनामध्ये जेवढी आई महत्वाची तेवढा बापही महत्वाचा. आई म्हणजे घराचं मांगल्य असतं, तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो. आणि त्या अस्तित्वाला आपण का विसरतो? रस्त्यानं चालताना एखादा काटा टोचला, फटका लागला, आपण फक्त आई गा असं म्हणतो. पण ज्या वेळेला आपण एखादा हायवे क्रॉस करत आहोत आणि भरधाव वेगाने एखादी गाडी जर अंगावर येत असेल ना, आपण दोन्ही हात वर करून मोठ्यानं बाप रे म्हणून किंकाळी फोडतो. विंचू जर चावला तर फक्त आई गा असं म्हणतो. पण साप नुसता दिसला ना तरी तोंडातून बाप रे असा शब्द येतो. म्हणजे छोट्या संकट समयी आपल्याला आपली आई आठवते, तर मोठ्या संकट समयी आपल्याला आपला बाप आठवल्याशिवाय राहत नाही. लग्नाच्या अगोदर एखादी मुलगी म्हणजे बापाची अतिशय लाडकी असते. लहानपणापासून बापाच्या ताटामध्ये जेवणारी ती मुलगी रोज बापाची वाट बघते. बापाच्या ताटामध्ये ती जेवत असते. आणि एक दिवस आजूबाजूचे लोक त्याला म्हणतात, काय रे, लग्न करतो का तुझ्या मुलीचं? त्या दिवशी बाप घरी जातो. मुलगी ताट वाढून आणते, सांगते, बाबा जेवायला बसा. बाप सांगतो, मुली आजपासून तू माझ्या ताटात जेवायचं नाही. काय झालं बाबा, माझं काय चुकलं? नाही बेटी, तुझं नाही चुकलं, सगळं माझं चुकलं. काय झालं बाबा, नेमकं सांगा तरी. बाळा, तू लग्नाची झाली, उद्या लग्न करून तू नवऱ्याच्या घरी जाशील आणि त्याच्यामुळे तू काय कर, आजपासून तू माझ्या ताटात जेवायचं नाही. बापाने ताटामध्ये जेवण करू दिलं नाही म्हणून मुलगी रागानं उठते आणि घरात जाऊन झोपते. आता बाप म्हणतो, बाप काय सांगतो, लाडाची माझी लेक बापा संग जेवू नको, जाशील पर घरावेडी माया लावू नको. काय म्हणतो बाप, आज माझ्या ताटात जेवण करणार, उद्या लग्न करून नवऱ्याच्या घरी गेली, प्रत्येक घासात मला तुझी आठवण येईल, त्यापेक्षा तू असं कर, आजच माझ्या ताटात जेवू नको. बापानं ताटामध्ये जेवण करू दिलं नाही. मुलगी रागानं उठते जाऊन झोपते. मुलगी उपाशी झोपल्यानंतर बापाला तरी ती जेवण गोड लागणार आहे का? बापाही भरलं ताट बाजूला करतो, मुलीच्या मागे जातो आणि मुलीला सांगतो, लाडाची माझी लेक लेक उपाशीनी झाली, उठ उठ ग आता साखर तुपात भिजली. तो बाप
आपल्या हाताने त्या मुलीला साखर तूप भात भरवतो, मुलगी जेवून झोपते. पण आपल्या मुली करता रात्रभर उपाशी झोपणारा तो आपला बापच असतो. त्या बापाला आपण विसरता कामा नये. मुलगी मोठी झाली, बापाला चिंता पडते, कुणाच्या पदरी घालून कुणाच्या पदरी देऊ. बाकीचे लोक तिला कशी सांभाळतील, चांगली सांभाळते का नाही, बापाला चिंता पडते. कारण बाप म्हणतो माझी मुलगी म्हणजे कोण आहे. बाप म्हणे लेकी लेक गुळाचे घागरी, लावण्य तुझे रूप घालू कोणाचे पदरी. बाप म्हणे लेकी लेक साखरेचे पोते, तुझ्या ग नशिबाला जामीन कोण होते. बाप म्हणेल की माझ्या नावाला संभाळ, अग शेणाच्या पाठीला नाही लागत चुंभळ. किती संस्कार करतो बाप. बाप म्हणतो मुली लग्न करून ज्या घरी चालली ना त्या घरामध्ये जनावरांचा खूप मोठा गोठा आहे. मुली एकच लक्षात ठेव, शेणाच्या पाठीला कधी चुंभळ लागत नाही. जर घेतली ना तर घरातले लोक म्हणतील तुझ्या आई बापाने तुला हे शिकवलं का. जीवन जगताना एकच अपेक्षा आहे का आमच्या नावाला कुठल्याही प्रकारचा कलंक लागता कामा नये. म्हणून आपले मायबाप आज आपले शिवाजी अण्णा या जगातून या विश्वातून निघून गेले. पण अण्णांसारखा चांगला माणूस परत या जगामध्ये जन्माला येणं फार अवघड आहे. अतिशय कष्टाचं मुलाचं जीवन आमच्या अण्णांनी जगलं. आपल्या तिन्ही मुलींचे संसार सुखाचे प्रपंचाचे केले. योग्य असे जावई बघून दिले. एकुलता एक मुलगा आहे, त्याचाही संसार त्याचा प्रपंच सुखाचा केला. आणि जवळजवळ पंढरपूरच्या आळंदीच्या शिवाजी अण्णांना धार्मिक कार्याची फार आवड होती. 7-8 त्यांनी पायवारी केलेल्या आहेत. दरवर्षी दिंडी जर चालली तर दिंडीचं जेवण अण्णांचं घर रस्त्यावरच आहे, त्या दिंडीला जेवण अण्णांच्या घरी असायचं. अतिशय धार्मिक माणूस. पण निश्चितच पंढरपूरची वारी केलेला, वारकऱ्यांना जेवण घातलेला हा माणूस देवाला चांगल्या माणसाची ज्या टायमाला स्वर्गामध्ये गरज भासते ना त्या टायमाला चांगली माणसं देऊन येतो. म्हणून तर असं म्हणतात जो आवडतो सर्वांना तोच आवडे देवाला. अण्णांना देव भगवंत या जगातून घेऊन गेला. पण निश्चितच परत त्यांच्या मूर्तीसारखी मूर्त आणि त्यांच्या चेहऱ्यासारखा चेहरा परत या जगामध्ये भगवंतांनी कधीच कुठे घडवला नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही, बाबा तुमच्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. बालपणी मी खेळत खेळत दिसत होतो तान्हा, अमृताहुनी गोड पाजला तू पान्हा. तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू ग आई. शाळेतून घरी येताना कधी उशीर मजला होई, गल्लोगल्ली पाहत फिरशी मला तू ग आई. तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी हो, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिटणार नाही. अशा प्रकारे आपल्या माय बापाचे उपकार आपल्याच्यानं कधी फिटणार नाही. सगळ्या जगाला विसरा पण आपल्या माय बापाला कधी विसरू नका. आज या ठिकाणी आमचे आदरणीय कैलासवासी शिवाजी आप्पा सूर्यवंशी आप्पांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. आणि आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम त्यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ज्यांनी केला त्यांच्या पश्चामध्ये त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी निर्मलाताई शिवाजी सूर्यवंशी
एक मुलगा आहे आदरणीय श्री वैभव भाऊ शिवाजी सूर्यवंशी. 3 मुली आहेत, सौ सविताताई गणेश तिरमे, सौ भारतीताई योगेश गडाख आणि सौ ज्योतिताई चेतन कडलग. असा हा त्यांचा परिवार. आपल्या 3ही मुलींना, एका मुलाला, आपल्या पत्नीला, आपल्या सूर्यवंशी घराण्याला पोरकं करून आज एक बाप या जगातून, या विश्वातून निघून गेला. आज आपण भगवत चरणी एकच प्रार्थना करूया की आमच्या आप्पांना भगवंत स्वर्गामध्ये चांगल्या ठिकाणी स्थान देव, ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देव, अशी माझ्या वतीनं, माझ्या संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदायाच्या वतीनं शिवाजी आप्पांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करते. आजची जी काही कीर्तनरूपी सेवा आहे ते आमचे आदरणीय सूर्यवंशी भाऊ, त्यांच्या विनंतीला मान देऊन रमेश भाऊ सूर्यवंशी, आदरणीय आमचे सीताराम भाऊ पिंगळे आणि आदरणीय सोपान भाऊ सूर्यवंशी, आपल्या या संपूर्ण परिवाराच्या वतीनं आज ही सेवा ही पुष्प गुंफण्याकरता माझ्याकडे आलं.